वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीनं बॅनरबाजी केली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राज राजापुरांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर राज राजापूरकर हे पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकानी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडनं आपण पाहू शकतो की पक्ष कार्यालयाच्या बाहेरच वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कुणी घुसखोरी केलेली आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांच्या पक्षाकडनं करण्यात आलेला होता। त्या सगळ्यांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। वारकरी संप्रदायातील घुसखोर अशा आशयाचं हे बॅनर आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्वर्गीय यशवंतरावांच्या चव्हाणांच्या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामीकडे नेण्यासाठी अग्रेसर असणारे हे घुसखोर आहेत अशा पद्धतीची ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। संपूर्ण बॅनरवरती आपण पाहू शकतो की गोविंदगिरी महाराज, संभाजी भिडे असतील, संग्राम भंडारे असतील, तुषार भोसले, अक्षय भोसले, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जवळगिरीकर, बंड्याताता कराडकर या सगळ्यांचे फोटोज जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी राज राजापूरकर देखील आहेत। या सगळ्यांचा बॅनर लावण्याची काय तुमचा नक्की हा प्रयोग आहे? नाही, सगळ्यात अगोदर रामकृष्ण हरी, कारण की परंपरा आहे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची। पण विषय असा होता की आदरणीय पवारसाहेबांनी जो लेख लिहिला आणि लेखामध्ये स्पष्ट मांडलं होतं की महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी होते, हे वास्तव होतं। पण हे वास्तव ज्या वेळेला पवारसाहेबांनी मांडलं त्यावेळेला नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।